एका बीजामध्ये झाड बनण्याची क्षमता असते, पण फक्त ती क्षमताच पुरेशी नसते. एक पूर्ण विकसित झाड होण्यासाठी त्याला कसदार जमीन, खत, पाणी, ऊन आणि चहूबाजूंनी अनुकूल वातावरण याचीही आवश्यकता असते. अशाच प्रकारे मुलांमध्ये शिकण्याची जन्मजात क्षमता असते, पण त्यांना योग्य मार्गदर्शनात वाढण्यासाठी अनेक प्रयत्नांची गरज असते. मुलांना जीवनात सर्वश्रेष्ठ होण्यासाठी एक प्रगतिशील आणि शिकण्यासाठी भाषा समृद्ध वातावरण खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला मजबूत करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टींची आवश्यकता असते. मुलांमधील विकसित वाचनाची सवय, उपलब्ध संसाधनाचा उत्तम पद्धतीने उपयोग, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक प्रक्रिया. आता प्रश्न हा उपस्थित होतो की या उद्दिष्टांना कसे प्राप्त केले जाऊ शकते आणि त्यांना मजबूत करण्यात आपली काय भूमिका असू शकते. खरंच आपले प्रयत्न बदल घडवून आणतील का? याचं उत्तर आहे हो. जर आपण योग्य देखरेख केली, योग्य लक्ष दिलं आणि आवश्यक सहकार्य केलं तर ही उद्दिष्टे प्राप्त केली जाऊ शकतात आणि वेळोवेळी यांमध्ये सुधारणा केल्या जाऊ शकतात. संशोधनाने सिद्ध झालं आहे की शिक्षकांच्या शिक्षण प्रक्रियेला सतत अवलोकन आणि सहकार्य दिल्याने त्यांच्या शिक्षण कौशल्य प्रक्रियेत सुधारणा होते, ज्यामुळे ते मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील दैनंदिन आव्हानांचा सामना करण्यास सक्षम होतात. अशा शिक्षकांच्या शैक्षणिक प्रक्रियेला उत्तम बनवण्याची आपली जबाबदारी आणखी जास्त वाढते. आता एक प्रश्न उपस्थित होतो, कसं? आणि उत्तर येतं देखरेख आणि सहकार्य प्रक्रिया. देखरेख आणि सहकार्याची सशक्त प्रक्रिया आपल्याला शिक्षकांच्या गरजांना समजून घेणे, समर्थन करणे, सहकार्य करणे, देखरेख करणे आणि बदलांचं निरीक्षण करण्यात मदत करते. हे शिक्षकांच्या उत्तरदायित्वाला वाढवते, रचनात्मक अभिप्रायाच्या माध्यमातून नवीन कौशल्य विकसित करण्यात आणि चांगले प्रदर्शन करण्यात मदत करते. यामुळे मुलांना अपेक्षित परिणाम प्राप्त करण्यातही मदत मिळेल. आता यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो? जसं की तुम्ही इथे पाहू शकता, सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि प्रभावी पद्धत शाळा भेट, अवलोकन अभिप्राय आणि पाठपुरावा प्रक्रियेत सामील होणं आहे. यासाठी एका देखरेख योजनेची आवश्यकता असते. चला पाहूया की देखरेख आणि सहकार्य योजनेत काय काय आवश्यक आहे. उदाहरणार्थ, चला एका शाळेचे वाचनालय घेऊ, जिथे आपल्याला पाहणीसाठी जायचं आहे. चला पाहूया की येणाऱ्या व्यक्तीने आधीपासूनच काय विचार करून ठेवायला हवा. उद्या मला शाळेच्या पाहणीसाठी जायचं आहे. कुठल्या शाळेत जावं? गेल्या महिन्याच्या मासिक बैठक आणि रिपोर्टनुसार कोणत्या शाळेला सगळ्यात जास्त गरज आहे? अरे हो, आलं लक्षात. आणि भेट देणारे शाळेत जाण्यापूर्वी, दरम्यान आणि भेटीनंतरची तयारी केली पाहिजे. प्रशंसा आणि सुधाराच्या क्षेत्रांच्या आधारावर शिक्षकांना रचनात्मक अभिप्रायाचा देणे शाळेच्या देखरेख आणि सहकार्य भेट प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. चला आता आपण बोलूया की पाहणीच्या आधारावर रचनात्मक अभिप्राय कसं तयार केलं जावं. मी या अभिप्रायाबाबत शिक्षकांसोबत स्पष्ट अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. काय चांगलं झालं आणि सुधारणेसाठी काय केलं जाऊ शकतं. हे लक्षात घेऊया की ही भेट मुलांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी शिक्षकांची मदत करण्यासाठी आहे. तर चला हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की रचनात्मक अभिप्राय कसा दिला जातो. प्रतिक्रियेदरम्यान सकारात्मक अभिप्राय देऊन सुरुवात करा. शिक्षकांसोबत सुधारणेच्या क्षेत्रांवर चर्चा करा. सुधारणा कशी केली जावी यावर कार्ययोजना बनवण्यात शिक्षकांची मदत करा. जर आवश्यक असेल तर एक प्रदर्शनही प्रदान करा. आता प्रक्रियेला सशक्त बनवण्यासाठी एक पाठपुरावा योजना विकसित करावी लागेल. आपण लक्षात घेतलं की अवलोकन किंवा पाहणी म्हणजे काय, हे का महत्त्वाचं आहे, कसं करावं आणि हे मुलांना शिकण्यात कशी मदत करू शकते. चला तर मग आपण सगळे मिळून शाळेत मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करूया.